नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध सावंत. माझं यूट्यूब चॅनल अनिज रेसिपी यावरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवरती आज आपण चिकन 65 ही रेसिपी दाखवणार आहोत. हे बघा, आपण स्वच्छ धुवून आता अर्धा किलो आपण चिकन घेतलेलं आहे. त्याला आपण मॅरिनेशन आता करूया. चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, अंड, काश्मीरी मिरची पावडर घालायची, कारण कलरसाठी. आपण याच्यामध्ये कुठला फूड कलर वगैरे आपण यूज नाही केलेला आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालणार आहोत. कॉर्नफ्लॉवर मैदा घालून झाला का त्याला परत मिक्स करून घ्यायचं चांगलं, आणि ते कमी अर्धा पाऊण तास मुरायसाठी ठेवायचं. आता हे सगळं मिक्स झाले, कलर पण छान आलाय. आता हे चांगलं मॅरिनेशन झाले. आता तेल आपलं तापले. आता एक एक करून असं त्याच्यामध्ये चिकनचा पीस सोडायचं तेलामध्ये. बघा, असं एक एक करून पीस सोडायचे तेलामध्ये. आणि आपली ही कढई आहे, ही भिडाची आहे कढई. भिडाच्या कढईमध्ये जेवण केलेलं चांगलं असतं शरीरासाठी. हे चिकन सोडून झालं तर त्याला आपण आलटी पलटी करून घेणार आहोत. पीस एकमेकाला चिकटतात ना, त्यामुळे ते लूज करून घ्यायचे. पीस एकमेकाला जे चिकटले असतात ना, ते सोडून घ्यायचे असे. आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचं, नाही तर खाली ते कढईला चिकटलं ना का ते करपलं जातं. पण जास्त पण हलवायचं नाही, नाहीतर ते कोटिंग त्याचं निघतं. बघा, हळूहळू हे चिकन आता आपलं तयार होत आहे. क्रंची मस्तपैकी चिकन असं होतं हे. आणि कॉर्नफ्लॉवर आपण याच्यामध्ये थोडं जड वापरले असते. आता आपलं हे तयार झालेलं आहे. आता आपण हे काढूया. हे चिकन आपलं तयार झालेलं आहे. असंच बाकीचं चिकन आपण फ्राय करून घेऊया. हे बघा, आता आपलं चिकन 65 तयार झालेलं आहे. तुमच्याकडे पण याला काय म्हणतात ना, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि याला टॉमॅटो सॉस बरोबर खाल्लं जातं, स्नॅक्स म्हणून. काही स्टार्टर स्नॅक्स म्हणून खाल्लं जातं हे चिकन. चला तर, आता आपलं चिकन 65 बनवून तयार झालेलं आहे. जर रेसिपी तुम्हाला आवडली तर घरी नक्की ट्राय करा. आणि चॅनलला लाईक जर केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा.